Hello student, welcome to Intermaths. आजचा पार्ट 7 that is practice set 1.2 second part. आता या प्रॅक्टिस सेट मधले राहिलेले गणित या भागामध्ये आपण बघू. तर कुठून स्टार्ट करायचं? तर एक्झाम्पल 2 मधलं सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स graphically, that is our fourth example. We have to solve this simultaneous equation graphically. आता जस्ट हे रिपिटेशन आहे, त्याच्यामुळं एक वेळा स्ट्रॅटेजी आपण समजून घेऊ की जे इक्वेशन्स आहे, दोन स्ट्रेट लाईन आहे ज्या काढायच्या आहेत आपल्याला ग्राफवर. प्रत्येक लाईनसाठी म्हणजे प्रत्येक इक्वेशनसाठी आपल्याला एक टेबल तयार करायचं आहे. टेबलमध्ये 4 पॉइंट्स घ्यायचे, ते ग्राफवर प्लॉट करायचे, त्याच्यातून स्ट्रेट लाईन काढायची. हेच वर्क आपण सेकंड लाईनसाठी सेकंड इक्वेशनसाठी करू. 4 पॉइंट काढू, टेबलमध्ये ठेवू, 4 पॉइंट ग्राफवर काढू, त्यातून स्ट्रेट लाईन काढू. आता दोन स्ट्रेट लाईन ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतात, तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला शोधायचा आहे आणि सोल्युशन लिहायचं आहे. आता समजून घेण्यासारखं फारसं काही नाही आहे याच्यात. हे वर्क जर तुम्ही स्वतः ग्राफ पेपरवर केलं तर हे तुम्हाला चांगलं येईल. तेव्हा एक फक्त आन्सर काय आहेत हे आपण इथं बघणार आहोत. आणि त्याच्यातही ज्या एक्सच्या व्हॅल्यू आपण अज्युम करतो, मनानं घेतो, त्या तुम्ही कुठल्याही घेऊ शकता. त्याच्यात बाइंडिंग असं नाही आहे. पण साधारणतः 5च्या खाली आपण ते घ्यायचा प्रयत्न करा. आणि जिथं फ्रॅक्शन आहे तिथं थोडंसं हार्डवर्क करावं लागते, जेणेकरून इंटिजर आपल्याला मिळेल. जे नॅचरल नंबर पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय जो आहे तो मिळेल. अशा प्रकारे एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला सिलेक्ट करायचा, ही स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळं रिपिटेशन 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 पुट द व्हॅल्यू वगैरे ह्या ज्या बाबी येणार आहेत ह्या थोड्याशा बोरिंग होऊ शकतात. त्याच्यामुळं तुम्ही हे वर्क तुमच्या वहीवर ग्राफ पेपरवर करा, म्हणजे तुम्ही त्यात परफेक्ट व्हाल. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट इक्वेशन y is equal to 3x minus 2. Now we assume the values of x and find the value of y. For x is equal to 0, substitute in the given equation and find the value of y, that is minus 2. Similarly, we find the value of y for assume value 1, 2 and minus 3. 1 by 1 give. For x is equal to 1, find the value of y and that is 1. Now for x is equal to 2, on putting and simplifying we get 4. And lastly for x is equal to minus 2, on substituting, simplifying, we get the value of y minus x. Now write this value in the table in the form of order pair. तर हे तुम्ही तुमच्या लाइनिंगच्या बाजूनं टेबल तयार करतो आपण, आणि कॅल्क्युलेशन हे लाइनिंगच्या बाजूनं जी वहीचं पेज आहे तिथं आपण हे करतो. ॲज्युम व्हॅल्यू ह्या काढलेल्या व्हॅल्यूज ऑर्डर पेअर. आता ग्राफ वर्क चालू करू. 0 minus 2 तिथं लिहिला. सेकंड पॉईंट 1 1 हा घेतला, तो लिहिला. थर्ड पॉईंट 2 4, this is 2 4. Then last point minus 2 minus 8 in third quadrant. Now draw the straight line. Now name the line. आता दुसरी स्ट्रेट लाईन घ्या, इक्वेशन घ्या, त्याच्यासाठी 4 पॉइंट तयार करा. फॉर x is equal to 1, we write y is equal to minus 1. For x is equal to 2, substitute the value, simplify and write the value.
And for lastly, x is equal to -2, substitute the value, simplify, and tabulate all these points in a table. Now first point 0 comma -3 on the x-axis. So this is the point 0 -3. Now second 1 comma 1 on x-axis, 1 comma 1, 2 comma 0. तर 2 हा x-axis वर 2 comma 1, -2 comma -7. This is -2 and this is -7. So this is the point. आता यातून स्ट्रेट लाईन जाऊ द्या. ही स्ट्रेट लाईन आणि त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन -1 -5. थोडंसं ॲनिमेशन मागं पुढं झाले. द टू लाईन इंटरसेक्ट ईच अदर ॲट -1 कॉमा -5. आता फायनली आपण आन्सर लिहू. Here the order pair -1 -5 is on both the lines because that is the point of intersection. Satisfy the equation and that value is the solution. So हे नाही लिहिलं तरी चालेल, फक्त इथं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन लिहा आणि therefore the solution of the given equation नाव लिहिले इक्वेशनचे, x is equal to -1 and y is equal to -5. So in this way. आता त्याच्या पुढं फिफ्थ एक्झाम्पल आहे. These are the lines expressed in terms of y. आता इथं बघा फ्रॅक्शन येतं, थोडंसं इथं आपल्याला वर्क करावं लागतं. सिम्पली काही घेता नाही येणार, जसं आपण मागच्या याच्यात 0 1 2 -2 घेत होतो. आता इथं थोडासा विचार आपल्याला करावा लागतो. इथं आपण x इज इक्वल टू -1 घेऊ, इथं ठेवू. बघा -1 ठेवले, -3 आले. आता -3 + 7 दॅट इज 4/4 दॅट इज 1. बघा आपण इथं नॅचरल नंबर आणण्याचा प्रयत्न केला -1 घेतल्यामुळं. आता एक्सची व्हॅल्यू 3 घेऊ, इथं ठेवली त्या इक्वेशनमध्ये. 3 3 आर 9 आणि 9 + 7 16 डिवायडेड बाय 4 दॅट इज 4. तर शक्यतो म्हणजे नंबर हे इंटिजर आले पाहिजे. 7 ठेवला, नंतर ॲड केला न्यूमरेटर 28/4, नंतर 7 आला फॉर x इज इक्वल टू -5. तर इथं -15 + 7 दॅट इज -8/4. सो दॅट इज -2. आता अशा प्रकारे हे सगळ्या व्हॅल्यूज आपण टेबलमध्ये ठेवू. हा टेबल, याच्यामध्ये हे इक्वेशन, याच्यात व्हॅल्यूज ज्या आपण घेतलेल्या आहेत. बघा इथं थोड्याशा व्हॅल्यूज बदललेल्या आहेत आपल्या, म्हणजे एक्झाम्पलनुसार ते बदलतात. फ्रॅक्शन असल्यामुळं विचार आहे. ह्या आपण वायच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. फर्स्ट ऑर्डर पेअर -1 1. आता याच्यावर ठेवू आपण -1 x ॲक्सिस, y ॲक्सिस 1 लिहा तिथे. नंतर सेकंड पॉईंट 3 4, हा 3 4, नंतर 7 7. तर हा इथं 7 आणि हा 7. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन 7 7. आता -5 -2 -5 -2. यातून एक स्ट्रेट लाईन जाऊ द्या. नेम करा त्या लाईनला, विसरू नका, ह्या गोष्टी सगळ्या करायच्यात. दुसरं इक्वेशन एक जरी कठीण असलं तरी दुसरं थोडं सोपं राहील, तरी फ्रॅक्शन इथं येतो. आता एक्सच्या व्हॅल्यू थोडा विचार करूनच आपल्याला घ्यायच्या आहेत. ट्रायल अँड एरर बेसिसवर वायच्या व्हॅल्यू काढू. -2 घेऊ, एक्सची व्हॅल्यू तिथं ठेवली, -2 टू गेट कॅन्सल दॅट इज -5. एक्सची 0 घ्या, म्हणजे न्यूमरेटरला 0 येईल आणि डिवायडेड बाय 2 दॅट इज 0. सो दिस इज 0 0. त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू 2 जर घेतली तर 2 टू गेट कॅन्सल, वी गेट 5. आणि लास्टली एक्सची व्हॅल्यू 3 घेऊ आणि 15/2 दॅट इज 7.5. 7.5 काढता येतात, कारण 7 नंतर 5 कॅलिबर जर घेतले दॅट इज 7.5. काढायला काही कठीण नाही. हे टेबलमध्ये ठेवू.
तर हा पहिला जो तुम्ही ग्राफ घेतला तोच आहे. त्याच्यामध्ये सगळं आहे रेडी. आता ह्या तुम्ही व्हॅल्यू एक्सच्या घेतलेल्या आहे, ह्या काढलेल्या. पहिला पॉईंट -2 -5, हा -2 -5 तिथं लिहिला. 0 0 ओरिजिन आहे, तर ही लिहिली. आता 2,5 हा इथं आला. नंतर 3,7.5, तर हा येईल 3 आणि 7 आणि 8च्या मधात 5व्या कॅलिबर नंतर तुम्हाला तो पॉईंट मिळेल, तो लिहिला. आता ह्या 4 पॉईंटमधून एक लाईन गेली. आता पॉईंट ऑफ इंटरसेक्शन पहा, इथं हा 1 आहे एक्स आहे, पण वाय ॲक्सिस हा 2.5 5वी कॅलिबर येतं. तर ती लिहिली. द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज 1,2.5. फायनली राईट डाऊन द answer. X is equal to 1 and y is equal to 2.5 satisfy the equation, and these are the solutions. Therefore, finally write down the solution of the equation is x is equal to 1 and y is equal to 2.5. In this way. Now solve the simultaneous equation. स्टार एक्झाम्पल आहे पुस्तकामधलं, म्हणजे थोडंसं हॉट टाईपकडे हे जाणार आहे. पहिलं इक्वेशन घेतलं. आता इथं बघा फ्रॅक्शन आला, त्याच्यामुळे एक्सच्या व्हॅल्यू जरा काळजीपूर्वक घ्या. आता ॲज्युम करू आपण वायच्या व्हॅल्यू काढू. एक्सची व्हॅल्यू -4 घेऊ. इथं -4 ठेवा. -4 जर ठेवली तर -8 -4 that is -12, and we get -4 as the value of y. Now x is equal to -7, तिथे ठेवली. -14 -4 that is -18, so we get -6 as the value of y. Now for x is equal to 2, substitute 4 -4, that gives 0 in the numerator, and divided by 3, that is 0, and lastly x is equal to -1. Substitute the value in the equation, -2 -4, that is -6, and on division we get -2. Tabulate all these value in a table. आता पहिली ऑर्डर पेअर आपण -4 -4 that is in third quadrant. नंतर -7 -6, -7 कुठे बघायचे, एक्स ॲक्सिसवर -7 आणि -6. तर हे पॉईंट तुम्हाला प्लॉट करता येतात. 2,0 कशावर बघायचं, ॲक्सिसवर. y 0 आहे म्हणून एक्सवर पाहायचं, 2 इथं आहे. सो लास्ट पॉईंट -1 -2, थर्ड क्वाड्रंट -1 -2, दिस इज द पॉईंट. आता याच्यातून एक स्ट्रेट लाईन जाऊ द्या आणि लाईनला नाव द्या. आता दुसरं इक्वेशन घ्या. आता दुसरं इक्वेशन हे एक्सच्या म्हणजे स्वरूपात मध्ये येत आहे. आता इथं का घ्यावं लागलं, कारण याचा कोएफिशियंट 1 आहे, त्याच्यामुळं थोडं स्टार लागलेलं आहे. आता आपल्याला ॲज्युम करताना वायच्या व्हॅल्यू ॲज्युम करायच्या, एक्सच्या व्हॅल्यू काढायच्या. थोडंसं उलट झालं काम. कधी कधी ते एक्झाम्पल आहे तसं तुम्हाला ते टर्न व्हावं लागतं. तर इथं फाइंड करा करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज ऑफ एक्स. आता वायच्या ॲज्युम करू आपण. -1 घेतली आणि मग या इक्वेशनमध्ये ठेवली, एक्सची व्हॅल्यू काढली, दॅट इज -7. वायची 0 घेतली, एक्सची व्हॅल्यू तुम्हाला -4 मिळाली. त्याच्यानंतर वायची व्हॅल्यू 1 घेतली, ती ठेवली, मल्टिप्लाय केला आणि सबट्रॅक्शन करून तुम्ही आन्सर लिहिलं. x is -1. Now y is equal to 2. Substitute केली, 6 -4, that is 2. Now write this value in the table in the form of order pair. आता इथं ऑर्डर पेअर घेऊ. तुम्ही घेतलेला हा ग्राफ आहे, पहिले काढला आहे आपण, पहिली लाईन. आता इथं ह्या तुम्ही काढलेल्या व्हॅल्यूज, ॲज्युम केलेल्या व्हॅल्यूज, पहिली -7 -1, थर्ड क्वाड्रंट -7 -1, हा इथं आला, तो लिहा. -4 0 ऑन एक्स ॲक्सिस, -4 इथं येईल.
नंतर -1, -1 इथं आहे आणि 1 इथं आहे, त्याच्यामुळं हा पॉईंट इथं येईल. 2, इन फर्स्ट quadrant. So 2, write down that. Now draw the line passing through these four points and point of intersection. The two line intersect each other at 8, 4. 8, 4. So ग्राफवर सुद्धा लिहून घ्या. आता आन्सर लिहायचं काम आहे. Here the order pair 8, 4 satisfy the equation. The value of the variable that satisfy the given equation gives the solution. हे आपलं जनरल इक्वेशन वाक्य असतं. Therefore the solution of the given equation is x is equal to 8, y is equal to 4. In this way we finish this exercise. आता त्याच्यानंतर पार्ट 8 आपण बघणार आहोत. तोपर्यंत आपण थांबू. So complete this example in your notebook.